मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे। मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे आणि या प्रकरणात आम्हाला न्याय मिळायला हवा, यासाठी केंद्र सरकारची मदत घेऊ असं देसाई म्हटले। देशाचे प्रमुख आहेत माननीय पंतप्रधान मोदी साहेब, आणि या मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन एक ऑलरेडी आमचं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाले, ते बोर्डावर यायचं बाकी आहे। त्याच्यात न्याय मिळाला पाहिजे आम्हाला, त्याच्यात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणानं तिथं आमच्या बाजूने झाली पाहिजे। याच्यासाठी केंद्रीय नेतृत्वाचं, केंद्र सरकारचं त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीत जे काय आम्हाला सहकार्य लागेल त्याच्यासाठी जरूर आम्ही केंद्र सरकारचं माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं सुद्धा सहकार्य घेऊ। राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देता येईल असा खळबळजनक दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय। 8 ते 15 दिवसात हा प्रश्न मार्गी लागू शकतो असाही दावा त्यांनी केलाय। मात्र सरकारनं किंवा मराठा समाजाच्या आमदार आणि खासदारांनी मला तो फॉर्म्युला विचारायला पाहिजे। आरक्षणाचा अभ्यासक म्हणून मी त्यांना समजावून सांगेन, टिकेल असं मराठा समाजाला आरक्षण देता येईल असंही हरिभाऊ राठोड यांनी म्हटले। की 50% आत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता संविधानिक आरक्षण आणि मराठ्याला मराठा म्हणूनच आरक्षण देता येते, मी वारंवार सांगतो आहे। परंतु का सरकार घाबरते मला कळत नाही, आणि ओबीसीचे लोकसुद्धा याला का घाबरतात? कोणी घाबरायचे कारण नाही आहे आणि ओबीसीचंही काही नुकसान होणार नाही, मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल। आणि हा जटिल प्रश्न जो आहे, जे आज सरकारच्या म्हणजे बोकांडी बसलेला प्रश्न म्हटलं तरी चालेल, त्यांचा एक मार्ग निघेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील विश्वास संपल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। पुरावे सापडूनही आरक्षण का देत नाही असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय। सरकारनं दिलेलं महिनाभरात कायदा पारित करू हे आश्वासन खोटं ठरल्याचं सांगत जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केलाय। पाहूयात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर तोफ टाकली आहे। मराठा मुलांचं भलं होऊ नये म्हणून षडयंत्र आखलं जातंय का असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला। वेळ दिला, पुरावे मिळाले, आता त्यांना बोलायला जागा नाही असा सणसणीत टोला जरांगेंनी लगावलाय। पंतप्रधान हा विषय हाताळतील असं समाजाला वाटलं होतं, मुख्यमंत्री हा विषय मार्गी लावण्याबाबत सांगतील असं वाटलं होतं, पण तसं काहीच झालं नाही। याकडे जरांगेंनी लक्ष वेधलं। मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांबद्दल काही पाप नव्हतं, मराठ्यांच्या मनात त्यांच्याविषयी काही वाईट भावना नव्हती। जर मराठ्यांच्या मनात त्यांच्याविषयी वाईट भावना असती तर मराठ्यांनी त्यांचं विमान सुद्धा शिर्डीला खाली उतरू दिलं नसतं। आम्ही 40 दिवसांचा वेळ दिला होता, मात्र आरक्षण द्यायचं नव्हतं तर वेळ का घेतला असा सवाल जरांगे पाटलांनी सरकारला केला। वेळ दिला, पुरावे मिळाले, आता त्यांना बोलायला जागा नाही असा टोलाही जरांगेंनी लगावला। समितीला मुदतवाढ वाढवून देण्याच्या मुद्द्यावर जरांगे पाटलांनी असहमती दर्शवली। आणखीन 29 तारखेपर्यंत वाट बघू, हे आपल्याला आरक्षण देता येत का? कारण पहिला टप्पा आपला 28ला पूर्ण होतं, 29ला आपण लोक बसून आपण ठरवू, आरक्षण मात्र आपल्याला लढून मिळायचं। मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केल्यानं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारवर तोफ टाकली। कशा पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाचा आरक्षणाचा गुंता सोडवणार होता? तुम्ही दिलेला शब्द मुदतीत पूर्ण करायला पाहिजे होता, परंतु सरकारला यातून पळवाटा काढण्यासाठी नवीन संधी शोधत असताना ही एक संधी आहे असं कदाचित त्यांना वाटत असावं। विरोधक आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप सरकारनं फेटाळून लावले। मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं सरकारनं पुन्हा स्पष्ट केलं। मराठा समाजाला आरक्षण टिकणारं दिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे, हे अनेक वेळा शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचा देखील अगदी ठाम विश्वास आहे की ते आरक्षण देतील, आणि मुख्यमंत्र्यांवर पंतप्रधान महोदयांचा विश्वास आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीर केल्यानंतर मला असं वाटतं की परत कोणी बोलावं अशी अपेक्षा करणं कितपत योग्य आहे मला। सरकार मराठा आरक्षणाचा तिढा कधी सोडवणार आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण कधी संपणार, याच 2 प्रश्नांच्या उत्तराकडे राज्याचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।